नेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि प्रत्येकाच्या मनावरती बिंबलं गेलं आहे की लहानाचं मोठं व्हायचं, बरोबर. मराठी शाळा, त्याच्यानंतर हायस्कूल, त्याच्यानंतर कॉलेज, त्याच्यानंतर सुंदर अशी एखादी डिग्री नंतर नोकरी, नोकरीनंतर 2चे 4, परत 4चे 8. प्रत्येकाच्या मनावरती बिंबलं गेलं आहे. नाथ महाराजांनी विचार केला, रे आतापर्यंत बरेच आले, प्रत्येकानं सांगितलं की तुम्ही प्रपंच सोडून परमार्थ करा. मनुष्य जात प्रपंच सोडून परमार्थ करायला तयार नाही. याच गोष्टीचा नाथ महाराजांनी विचार केला आणि या अभंगाची निर्मिती केली. नाथ महाराज या अभंगातून तुम्हाला तो प्रपंच न सोडता तो प्रपंचच परमार्थ कसा या गोष्टीचा विचार या अभंगातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सिद्धांत सांगितला, पुन्हा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिला, अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये संपूर्ण अभंगाची फलवृष्टी सांगितली. आपण एकाएकाचा विचार करू. ऐका, आता अभंगाचा जर विचार करायचा झालं तर नाथ महाराज या अभंगामध्ये तुम्हाला तो संसार न सोडता, तो प्रपंच न सोडता तो प्रपंच परमार्थ कसा होईल या गोष्टीचा विचार नाथ महाराज या अभंगातून करतात. नाही का, जो संसार सोडायचा नाही, जो प्रपंच सोडायचा नाही, त्या प्रपंचामध्ये सर्वजण तुम्ही रात्रीचे दिवस करता. कशा करता? त्या प्रपंचामध्ये काय शोधता? काय शोधता? सुख. त्या संसारामध्ये सुख शोधण्याकरता तुम्ही सर्वजण धडपड करता. पण मला सांगा, ते सुख कुठं आहे? ते सुख प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल? 50,000ची नोकरी बघावी लागेल का? नाही ना महाराज. ते सुख प्राप्त करण्याकरता आपला तो एक देव करून घ्यावा, ते विना जीवन सुख नव्हे. ज्या संसारामध्ये तुम्ही धडपड करता, सुखाची अपेक्षा करता, ते सुख कुठं आहे?
भगवंताच्या चरणावर त्याच्याकरता काय करावं लागेल तर तो देव आपलासा करून घ्यावा लागेल. तो जर देव आपलासा करून घेतला तर त्या संसारातील सुख आपल्याला प्राप्त होतं. बरेच कीर्तनकार सांगतात तरी मनुष्य जात ऐकायला तयार अय बचत गट. बरोबर आहे का? याच गोष्टीचा नाथ महाराजांनी विचार केला आणि सर्वांना सांगितलं की सुख भगवंताच्या चरणापाशी आहे. तरी मनुष्य जात प्रपंच सोडून परमार्थ करायला तयार नाही. मला सांगा ज्या संसारामध्ये तुम्ही धडपड करता त्या संसारामध्ये सुखाची प्राप्ती पैशाची प्राप्ती करण्याकरता तुम्ही सर्वजण धडपड करता त्या संसारामध्ये सुख मिळतं का? ऐका, तुम्ही जर एखाद्याच्या लग्नाला गेला ऐका, आता जर संसार करायचा असेल ऐका प्रपंच करायचा असेल तर परिस्थिती चांगली असावी लागते आणि परमार्थ करायचा असेल तर कोण सांगेल? महाराज तुम्हाला कशाला बोलवलं? ऐका, प्रपंच करायचा असेल तर परिस्थिती चांगली असावी लागते आणि परमार्थ करायचा असेल तर मनस्थिती चांगली असावी लागते. प्रपंच करताना परिस्थिती चांगली असेल तर त्या प्रपंचातला आनंद घेता येतो आणि परमार्थ करत असताना मनस्थिती चांगली असेल तर त्या परमार्थाचा आनंद उपभोगता येतो. ऐका, आता ज्या संसारामध्ये तुम्ही धडपड करता त्या संसारामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल तर त्या संसारामध्ये काय पाहिजे? पैसा पाहिजे. तुम्हाला वाटलं ना आता 4 व्हीलर गाडी घ्यायची, ती गाडी घेता यावी एवढा जर पैसा असेल तर त्या संसारातला आनंद घेता येतो आणि परमार्थामध्ये. पण तुम्ही एखाद्याच्या लग्नामध्ये गेल्याच्या नंतर काय बघता? बसण्याची व्यवस्था कशी आहे, बरोबर टेबल आहे, खुर्ची आहे का गाद्या टाकल्या. त्याच्या पुढे आपण जाऊन बघतो की जेवणाची व्यवस्था कशी आहे. त्याच्या पुढे माता मला तुम्ही लग्नामध्ये गेले तर काय बघता? फ्रीज दिला का, टीव्ही दिली का, हे झालं प्रपंचातलं. पण परमार्थामध्ये गेल्याशिवाय आपण बघतो का एखाद्या गावामध्ये तुम्ही कीर्तना करता गेला त्या दिवशी बघता का पंक्तीला काय पदार्थ आहे? नाही ना महाराज. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण बघतो की त्या दिवशीचा कीर्तनकार कोण आहे, त्या महाराजांनी कोण्या संतांचा अभंग घेतला, त्या संतांनी आपल्याला उपदेश काय दिला, आज हे झालं परमार्थातलं. आता एकेकाचा विचार करा. ऐका की संसार करत असताना परिस्थिती चांगली असावी लागते आणि परमार्थ करत असताना मनस्थिती चांगली असावी लागते. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला श्रीमंत व्यक्ती आहे, 35 लाखाच्या गाडीतून उतरला आणि 1 कोटीच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला. त्याच्या धर्मपत्नीला सांगितलं मालक जेवण तयार आहे, तुम्ही फ्रेश होऊन या. मला तो फ्रेश होण्याकरता बाथरूम मध्ये गेला. तोपर्यंत त्याच्या धर्मपत्नीने त्याला जेवणाकरता ताट बनवलं. आता बसायला चांदीचा पाट, जेवायला चांदीचं ताट, त्याच्यामध्ये प्युअर 200 रुपये किलो तांदळाचा भात आणि जेव्हा सुख होईल शरण जाणे म्हणजे तो देव आपलासा करून घेतले. मला सांगा जर तो देवच आपला झाला तर आपल्या जीवनामध्ये संकट शिल्लक राहील का? नाही नाही. सर्वांनी आता हाताने टाळी आणि मुखाने त्या संतांचं भजन करायचंय. सगळे पाहुणे आमचे निघालेले आहेत. सगळ्यांना म्हणतोय आम्ही राहावा आजच्या दिवस. आणि हे दाजी तर आहेत ना, हे दाजी आहेत ना अजिबात राहायला मागत नाही, तो नुसतं हिनवत असतात. नाही नाही हे 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 नाही हे 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 दाजी तर हे नुसतं येणार आणि म्हणणार काय मटण आहे का, नाही काय चहा पाणी आहे का, नाही बनवताय का, बघा बघा कसं. मग काय असं बोलता बरं? आमच्याकडं आम्ही बनवतो. राहा ना आजचा दिवस. हा राहा, नक्की नक्की बनवून.